गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य प्रत्येकाच्या जीवनातील एक नवा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. निवृत्तीनंतरचा काळ हा विश्रांतीचा, आनंदाचा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा. पण अशातच आजारपण आपलं डोकं वर काढतात आणि माणसाचा हिरमोड होतो. आमच्या बाबांच्या बाबतीत तेच झालं. रिटायरमेंट नंतर पायामध्ये संवेदना निर्माण होण्याच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याचीच तपासणी करण्यासाठी सातारच्या सिव्हिल हॉस्पिटल समोर असणाऱ्या डॉक्टर रेवलेस डायबिटीस न्यूट्रिशन केअर अँड रिसर्च सेंटर मध्ये जाण्याचा योग आला. बाबांच्या पायाची तपासणी तर झालीच, पण त्याचबरोबर डॉक्टर रेवले यांच्याकडून डायबिटीस बद्दल खूप सारी माहिती मिळाली. गुड मॉर्निंग डॉक्टर. व्हेरी गुड मॉर्निंग. डॉक्टर, बाबांच्या तळपायात वेदना होत आहेत. शुगर लेवल वाढली असल्याने आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तुम्हाला भेटायचा सल्ला दिला. अच्छा, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये जनरली पायाच्या तक्रारी जाणवतात, जसे की पायांना मुंग्या येणे, पाय बधीर होणे, पाय जड वाटणे, टाचणी टोचल्यासारखं वाटणे किंवा पायाला करंट आल्यासारखं वाटणे. अशा विविध समस्या मधुमेह असताना पेशंटला जाणवू शकतात. अनेकदा तर असं होते की पायाला जखम होते आणि ती लक्षात येत नाही. त्याच्यामध्ये जेव्हा पू होतो आणि वास यायला लागतो तेव्हाच पेशंटला कळतं की आपल्या पायाला जखम झाली. ओ अच्छा. अनेक पेशंटमध्ये तर पायाच्या नसा कमकुवत झाल्याचं देखील दिसून येतं. या व्यतिरिक्त पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा मंदावल्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पाय काळा पडणं किंवा पायाची बोटे काळी पडणं असं झाल्यास त्याला आपण गँग्रीन असं म्हणतो. अशा पद्धतीची परिस्थिती देखील रुग्णांमध्ये उद्भवू शकते. अच्छा, म्हणजे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला पायाची विशेष काळजी घेतली पाहिजे. तर नक्कीच. मधुमेह असणाऱ्या बहुतांश पेशंटमध्ये पायाच्या अशा पद्धतीच्या तक्रारी दिसून येतात. म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने पायाची काळजी आपल्या चेहरे इतकीच घ्यायला हवी. बरोबर. डॉक्टर, या पायाच्या तक्रारी मागची कारणं कोणती आहेत? या पायाच्या व्याधी उद्भवण्यापाठीमागचं सर्वात मुख्य कारण आहे ते म्हणजे अनियंत्रित मधुमेह. म्हणजे शुगरचं कंट्रोल चांगलं नसेल तर मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या आजारामध्ये रुग्ण सहज ओढला जातो. त्यामुळं आपल्याला मधुमेह असेल तर याचं गांभीर्य लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ज्या काही वार्षिक काही तपासण्या तज्ज्ञ डॉक्टर सांगतात त्या करून घेणं हे खूप गरजेचं असतं आणि या सर्व तपासण्या आपल्या रिसर्च सेंटरमध्ये केल्या जातात. डॉक्टर, मला या टेस्ट विषयी डिटेल माहिती सांगाल का? सांगतो. फूट स्कॅन नावाची ही एक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या तपासण्या करून घेतो. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पायांच्या नसांचं चेकअप करतो, ज्याच्यामध्ये पायाच्या नसांची संवेदन वाहण्याची क्षमता किती आहे हे तपासलं जातं. दुसऱ्या तपासणीमध्ये आपण पायाचा रक्तपुरवठा चेक करतो, म्हणजे पायामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे का किंवा त्याला काही अडथळा निर्माण झाला आहे का याची तपासणी केली जाते. तिसरी जी तपासणी आहे त्याच्यामध्ये आपण तळपायावर पडणारं वजनाचं विभाजन कसं होतं किंवा ते प्रेशर कसं डिस्ट्रीब्यूट होतंय याची तपासणी केली जाते. या तिन्ही तपासण्यांमधून आपल्याला पायाचा रक्तपुरवठा, पायाच्या नसांमध्ये संवेदन क्षमता किती आहे आणि तळपायावर किती प्रेशर कोणत्या पद्धतीनं पडतंय हे आपल्याला सविस्तर लक्षात येतं. डॉक्टर, बाबांना तर मधुमेह 10 वर्षापूर्वीच डिटेक्ट झाला होता. मग हा त्रास अचानक कसा काय सुरू झाला बरं? कसं आहे, ॲक्च्युली यातलं कोणतीही गोष्ट अचानक होत नाही. तर ह्या बरेच वर्षापासून असणाऱ्या मधुमेहाचे दुष्परिणाम असतात. बऱ्याच वेळेला कामाच्या व्यापामध्ये, म्हणजे व्यक्ती जेव्हा कामावर असतो किंवा विशेषतः गृहिणी ह्या वेगवेगळ्या जबाबदारीमध्ये गुंतलेल्या असतात त्यावेळेला या आजारांकडे लक्ष दिलं जात नाही आणि जेव्हा आजार बळावतो तेव्हा ह्या गुंतागुंतीच्या व्याधी डोकं वर काढायला लागतात. विशेषतः सेवानिवृत्त व्यक्तींमध्ये काम बंद झाल्यानंतर या व्याधींमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास येतं. डॉक्टर, आपण बाबांचा पण फूट स्कॅन करून घेऊया. चालेल. आजच आपण त्यांचा फूट स्कॅन करून घेऊया. या तपासणीला हार्डली 5 ते 10 मिनिटं लागतात. त्यासाठी कोणतीही विशेष प्रिकॉशन घ्यावी लागत नाही आणि या सर्व तपासण्या पूर्णतः वेदनारहित आहेत. डॉक्टर, आईच्याही टेस्ट करून घ्यावा म्हणते. मला तुमचा नंबर मिळेल का? हो घे. 90 21 28 45 70. 90 21 28 45 70. थँक्यू डॉक्टर. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही मधुमेहामुळे पायांच्या तक्रारी जाणवत असतील तर त्याला दुर्लक्ष न करता आजच सातारच्या डॉक्टर रेवलेस डायबिटीस न्यूट्रिशन केअर अँड रिसर्च सेंटरमध्ये जाऊन पायांचा फूट स्कॅन करून घ्या आणि आपण बाजारपेठेतील अशीच माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत राहा
ओळख बाजारपेठेची.